नमस्कार. अमृत प्रवाह या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अमृत प्रवाहावरील अमृत संवाद या मालिकेमध्ये आपण डॉक्टर हेडगेवारांचा जीवनपट पाहतो आहोत. आज आपल्यासोबत विवेकानंद काशीनाथ पाटील सर आहेत. पाटील सर निवृत्त शिक्षक आहेत. मी सरांचं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर हेडगेवारांच्या जीवनामध्ये न्यायालयाचा जो प्रसंग आहे त्याच्यामध्ये न्यायालयामध्ये त्यांनी स्वतःचा बचाव स्वतःच केला हे आपल्याला माहिती आहे. आणि तो बचाव केल्यानंतर सुद्धा त्यांना कारागृहात पाठवण्यात आलं. मग कारागृहात गेल्यानंतर डॉक्टरांनी काय केलं, त्यांचा एकूण हजरजबाबीपणा किंवा त्यांची सत्सद विवेक बुद्धी याच्याबद्दल काय सांगता येईल सर? तर साधारणतः डॉक्टरांनी स्वतःचा बचाव स्वतःच केला. न्यायाधीशाला वाटलं की यांनी जी जहाल भाषणं केली म्हणून जो रिपोर्ट दिलेला होता, हो, तर त्याच्यापेक्षाही जहाल भाषण त्यांचं न्यायालयातलं ठरलं. त्यांनी न्यायालयाच्या समोर आपले जे म्हणणं मांडलेलं होतं तर त्याच्यात त्यांना जहालपणा वाटला, पण तरीही डॉक्टरांना डायरेक्ट शिक्षा व्हावी अशी न्यायाधीशाची आवश्यकता गरज नसावी असं एका प्रसंगातून दिसतं की त्यांनी सांगितलं, तुम्ही जर 1,000चे जामीन दिलेत आणि 1,000चं जात मुचलका म्हणजे 3,000ची व्यवस्था झाली तर कदाचित तुम्हाला सश्रम कारावासाची जेल होणार नाही. पण डॉक्टरांनी ते मान्य केलं नाही. डॉक्टरांनी उलट 2 जामीन देण्यास नकार दिला आणि 1,000 रुपयाचा जात मुचलकाही नाकारला. डॉक्टरांना फार अवघड नव्हतं पण हे करणं. त्यांच्या सानिध्यातल्या लोकांनी त्यांच्यासाठी 3,000ची व्यवस्था केली असती. बरोबर. डॉक्टर आणखी एका कारणासाठी जेलमध्ये जाण्यासाठी उद्युक्त झाले. त्याचं कारण होतं की डॉक्टर जेलमध्ये जायला घाबरले असं कोणालाही डॉक्टरांच्या बद्दल वाटू नये आणि म्हणून ते जेलमध्ये जायला तयार झाले. आणि म्हणून त्यांनी ते जामीन नाकारले देण्याचं आणि 1,000 रुपयाचा जात मुचलकाही नाकारला. आणि त्या दिवशी शुक्रवार होता, 19 ऑगस्ट 1921ला. आणि त्या दिवशी त्यांना ही शिक्षा ठोठावल्यानंतर न्यायालयातून ते बाहेर आले. दारात आल्याबरोबर त्यांच्या नावानं घोषणा झाल्या. त्यांच्यावर प्रेम करणारे डॉक्टर मुंजे, विश्वनाथराव केळकर, नारायणराव आळेकर अशी भरपूर मंडळी होती. त्याने त्यांचं खूप चांगलं स्वागत केलं, अभिनंदन केलं. आणि त्याच वेळेला डॉक्टरांनी त्या ठिकाणी एक छोटंसं भाषण दिलं. डॉक्टर म्हणाले की या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी आपल्याला जेल झाली तरी न्यायालयाच्या थ्रू जेलमध्ये जायला आपण तयार असलं पाहिजे. परंतु केवळ जेलमध्ये जाणं आणि शिक्षा भोगून परत येणं हे आपल्या जीवनाचं ध्येय असता कामा नये. आपल्याला या भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी समाजामध्ये जनजागृती करणं आणि समाजाला जागृत करणं, संघटित करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. केवळ कुठल्या तर कारणानं शिक्षा भोगायची आणि जेलमध्ये जाऊन निवांत रोटी खात बसायचं हे डॉक्टरांना मान्य नव्हतं. हेतू त्याच्या पाठीमागे त्यांचा काही ना काहीतरी होता, ते नक्की आहे. अगदी बरोबर. कारण ते कुठलीही कृती अशीच करत नव्हते. त्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी हेतू हा असायचाच. आणि मग ते जेलमध्ये गेल्यानंतर त्याच दिवशी टाउन हॉलच्या मैदानामध्ये डॉक्टर मुंजे बॅरिस्टर गोविंदराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली तिथे एक छोटीशी सभा झाली. त्याचा अभिनंदनाचा ठराव झाला आणि तिथं डॉक्टरांचा जे जेलमध्ये जात असताना न्यायालयाच्या समोर त्यांनी जो संदेश दिलेला होता तो संदेश पण लोकांना सांगण्यासाठी म्हणून ती सभा आयोजित केलेली होती. खरं तर वेळ कमी होता. दुपारी 10-11च्या दरम्यान त्यांचे जेलमध्ये रवानगी न्यायालयानं केली आणि लगेच संध्याकाळी 5-6च्या दरम्यान ती सभा आयोजित केलेली होती. त्या सभेमध्ये विश्वनाथराव केळकरांनी डॉक्टरांनी कोणता संदेश दिलेला होता त्यांच्याबद्दल माहिती सांगितली. डॉक्टरांनी कशासाठी जेलमध्ये गेले आणि ते काय म्हणाले जेलमध्ये जाताना ते सगळं सांगितलं.
पण नंतर 24 ऑगस्ट 2000 म्हणजे 1921ला हं. त्यावेळेला मात्र महाराष्ट्र हे साप्ताहिक जे प्रकाशित होत होतं त्या साप्ताहिकाचे संपादक होते गोपाळजी हं. ओगले. आणि त्या हा. गोपाळजी ओगलेंनी डॉक्टर कारागृहात का गेले या विषयाला धरूनच त्यांनी एक अग्रलेख लिहिला. आणि त्या अग्रलेखात त्यांनी डॉक्टरांची कारागृहात जाण्यापाठीमागची भूमिका सविस्तर सांगितलेली होती. त्याच्यात त्यांनी हेच सांगितलं की लोक कारागृहात जाण्यासाठी घाबरतात, असं डॉक्टरांच्यावर कुणी बिरुद लावू नये किंवा त्यांच्यावर आक्षेप घेऊ नये म्हणून डॉक्टरांनी 1 वर्षाचा सश्रम कारावास स्वीकारला आणि ते कारागृहात गेले. आता त्यावेळेला ते अजनी नावाचं कारागृह होतं. त्या कारागृहात प्रवेश केला. कारागृहात प्रवेश केला की काय असतं, जे नियमावली आहे ती समोर सांगितली जाते आणि जो कैदी असतो त्याच्याजवळ कुठल्याही पद्धतीची दोरखंड दोरी किंवा एखादं उपरणं जो स्वतःच्या जीविताला वेगळी हानी करून घेईल किंवा इतरांना कुणाला तो त्रासदायक होईल अशा सगळ्या वस्तू काढून ठेवायला सांगतात. बरोबर. डॉक्टरांच्याकडे दुसरी काय अशी स्वतःबद्दल हानी करण्याचा तर विषयच नव्हता, पण इतरांना हानी करण्यासारखी गोष्ट काहीही नव्हती. पण तरी त्या नियमावलीमध्ये होतं की एखादा कारागृहात बंदी आला तर त्या कैद्याला जानवं सुद्धा अंगावर ठेवायचा अधिकार नव्हता. बर. आणि त्यावेळेचा तो आयरिश फोर्ड नावाचा जो कारागृहाचा प्रमुख होता, जेलर होता, त्यानं सांगितलं तुम्हाला हे जानवं काढावं लागेल. परंतु डॉक्टरांनी ठामपणे सांगितलं की मी कोणत्याही परिस्थितीत माझं जानवं काढणार नाही. डॉक्टरांचं बोलणं, त्यांचा ठामपणा हे बघून त्या आयरिश कारागृहाच्या त्या अधिकाऱ्याला वाटलं की या निमित्तानं इंग्रजांचा अपमान होतोय आणि तो इंग्रजांचा द्वेष करणाराच होता. आणि म्हणून त्यांनी डॉक्टरांना या नियमातून ही शिथिलता दिली. ते डॉक्टरांच्या पथ्यावर पडलं, अगदी पथ्यावर पडलं. आणि डॉक्टरांनी नकार दिल्यामुळं त्यांना या नियमातून सूट दिली गेली आणि डॉक्टर आपल्या कोठडीमध्ये दाखल झाले. बर. या प्रसंगातून लक्षात काय येतं तर डॉक्टर हेडगेवार अशा स्वतःला ज्या गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्याच्यावरती ते ठाम होते आणि अगदी स्वतःचं जानवं सुद्धा काढायचं नाही हे त्यांनी मनात ठाम धरलेलं असणार आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या भारतीय परंपरा असतील, आपले रीतिरिवाज असतील, हिंदू धर्माचा जो अभिमान आहे, आचार विचार ह्या गोष्टींच्या बद्दल डॉक्टरांच्या मनात असलेल्या खूणगाठ किती पक्की होती हे या प्रसंगातून आपल्या लक्षात येतं. असेच प्रसंग आपण पाहणार आहोत अमृत प्रवाहावर. धन्यवाद.